नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यामधल्या बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आज पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, रामदास आठवले, उदय सामंत आणि खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. या सभास्थळी अजित पवार यांच्या आठवणी जागवणारे अनेक फोटोज लावण्यात आले होते, फलकही लावण्यात आले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रचार सभेमध्ये भाषण करताना भावुक झाल्या. अजित पवार यांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. दादा जरी गेले असले तरी त्यांची स्वप्न जिवंत आहेत असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना त्यांची निष्ठेने सेवा करेन असं आश्वासन दिलं. तर मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी येसुबाई आणि अहिल्याबाईंप्रमाणे आपल्या मागण्यांसाठी काम करणार असल्याचा विश्वास दिला. बारामती माझी ताकद आहे. तुम्ही बारामतीकर माझी जीवाभावाची कुटुंबातली माणसं आहात आणि बारामती हे आपलं कुटुंब आहे आणि हीच भावना उराशी बाळगून मी सतत काम करत राहणार आहे. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन. फक्त उमेदवार म्हणूनच नाही, तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले, पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या सभेमध्ये भाषण करताना सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांनी बारामतीकरांना रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं. देशभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळून जो काही विजय झाला असेल त्यापेक्षा सर्वाधिक विजय, जसं सचिन तेंडुलकरचा विक्रम आजही कोणी तोडला नाही आणि उद्या कोणी मोडेल असं वाटत नाही, तसं बारामतीकरांचा विक्रम वहिनींच्या रूपाने अशा पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. 4 तारखेला ज्या वेळेला आपण ऐकू त्याला प्रत्येक मतपेटीतून घड्याळाच्या आवाजाशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दुसरा ध्वनी उमटणार नाही असा विश्वास या ठिकाणी आम्ही त्याने व्यक्त करू इच्छितो आहे. वहिनीच्या या माध्यमातून तुम्हाला फक्त आमदारच नाही, एक उपमुख्यमंत्री आहे, पण सोबत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ध्येय दिशा धोरण देणारे एक नेते सुद्धा तुम्हाला आज मिळत आहे. या बारामतीच्या पुढच्या भविष्य घडवणारे तुम्हाला नेते मिळत आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की वहिनी साहेबांना आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. 72% मतदान जास्तीत जास्त या बारामती मतदारसंघामध्ये झालेलं आहे. येणाऱ्या या निवडणुकीत 80% पेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे आणि देशात सर्वात असलेला विक्रम आपण मोडला पाहिजे, एवढी विनंती या निमित्ताने आम्ही करतोय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज या प्रचाराच्या सांगता सभेला हजेरी लावली. पण सभास्थळी येण्यापूर्वी फडणवीसांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्यावर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार झाले. त्याच ठिकाणी फडणवीसांनी रामदास आठवले, पार्थ पवार यांच्यासह आणि इतर सहकाऱ्यांसह अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. मग ते सभास्थळाकडे रवाना झाले. फडणवीसांनी सभेमध्ये बोलताना बारामतीकरांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचं आवाहन केलं, तर सुनेत्रा पवार यांच्या कार्याविषयी विश्वासही व्यक्त केला. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की वहिनी निवडून येणार आहेत, पण माहिती असल्यामुळे जर आपण या ठिकाणी मतदानाला जाऊन आपली मतदान रूपी आहुती ही दादांच्या स्मृतीला दिली नाही तर आपण करंटे ठरू. आमच्याकरता ही निवडणूक नाहीये, आमच्याकरता दादांच्या स्मृतीचा यज्ञ सुरू आहे. आणि या यज्ञामध्ये आपली आहुती जर टाकली नाही तर आम्हाला जन्मभर हे वाटलं असतं की काहीतरी राहून गेलंय. मला देखील राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्ष झाली आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे ही आता ओळखण्याची क्षमता माझी देखील तयार झाली आहे. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे. आणि वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे. हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि याच सभेमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उपस्थिती लावली. महाविकास आघाडी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी दादा आपल्यात नाही त्यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचं वक्तव्य करताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. माझे सगळे सहकारी आणि पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना या इलेक्शन मध्ये ताकदीने त्यांच्या बरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाला. दादा आपल्यात नाही ह्याच्यावर अजूनही कुणालाच विश्वास बसत नाही. अनेक वेळा असं वाटतं एखादं काम जिल्ह्यातलं राज्यातलं असेल की अरे दादाच्या ऑफिसला फोन करा, पण दादा नाही. पार्थ आणि जयला अजूनही लहानच आहेत आमच्यासाठी. ते या वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली, पण तिघही ज्या पद्धतीने ही जबाबदारी पेलवतायत, कर्तव्य करतायत, ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. बारामतीमधल्या पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिल्याबद्दल सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे आभार मानले. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आदरणीय पवार साहेब व सौ सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते. तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. मी विविध पक्षांचे आभार मानेन की या सर्व पक्षांनी हा निर्णय केला की अजितदादांच्या पश्चात ही निवडणूक होते. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण अनेक वेळा हे बघितलेलं आहे की अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते, मोठे नेते हे आपल्यातनं निघून गेल्यानंतर होणारी पोटनिवडणूक ही साधारणपणे आपण बिनविरोध त्या ठिकाणी करतो. आणि म्हणूनच मी शरद पवार साहेबांचे देखील आभार मानतो. बारामतीच्या आजच्या सभेमध्ये अजित आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र
जय पवार यांचीही विशेष उपस्थिती होती। यावेळी सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन जय पवार यांनी केलं, तर अजित पवार यांच्या काही आठवणी जागवल्या। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना लव्ह यू टू असं उत्तर देणाऱ्या प्रसंगाच्या आठवणी जागवत जय पवार यांनीही बारामतीकरांना आज लव्ह यू म्हटलं। जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही, लढायचं। दादांचं एक भाषण, जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललो, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष गेलं। आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू, दादा हसून बोले आय लव्ह यू टू। आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू। बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जमेच्या असलेल्या बाजू कोणकोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांची प्रचंड सहानुभूती आहे। अर्थात ती निवडणुकीच्या मैदानात सुद्धा त्यांना मिळणार आहे। सर्वपक्षीय पाठिंबा त्यांना आहे। काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार दिला होता, पण काँग्रेसनं सुद्धा माघार घेतली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या समोर महाविकास आघाडीमधला कुठलाही ठोस प्रतिस्पर्धी नाही। काही प्रतिस्पर्धी आहेत, मात्र ते सुनेत्रा पवार यांना टक्कर देऊ शकतात का या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे। याशिवाय पवार कुटुंबाची एकजूट ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे। आज सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जातीनं उपस्थित होत्या।